तर आज बनवला आहे केक. तर चला आहे बघा केक. तर हे भिजवलं होतं मी केकचं बॅटर. तर आज श्रीशाला खायचा होता केक. तर हा केक आहे पायनॅपल फ्लेवरचा. त्यामध्ये आली श्रीशा. तर श्रीशा आहे माझी असिस्टंट, नेहमीच्या स्वयंपाकमध्ये नेहमी मदत करणारी, आणि म्हणून ती माझी छोटी असिस्टंट आहे. तर ती नेहमी मला थोडी हेल्प करत असते. तर तिने बॅटर घेतलं आहे भिजवून. तर ते बघा, आणि मी सांगत आहे तिला टीनमध्ये टाक. तर ती काही टाकायला तयार नव्हती. तिला वाटत आहे की ते तसंच खायचं आहे काय, म्हणून मी ते घेतलं आहे बॅटर. टीनमध्ये टाकायचं आहे. तर टीनमध्ये टाकल्यानंतर 10 मिनिट्समध्ये ते वाफेवर होऊ द्यायचं आहे. तर हे बघा, तर श्रीशा काही द्यायला तयार नव्हती कारण की ती भिजवतच होती. म्हणून मी ती बॅटर घेतलं आणि टीनला टाकलं. चला तर बघा हे टीनमध्ये, आणि ते होऊ द्यायचं आहे. तर टीनमध्ये झाल्यानंतर 1-2 वाफ येऊ द्यायचे आहेत. तर वाफेवर पूर्णपणे झाल्यानंतर ते हीटमध्ये होऊ द्यायचं, किंवा मीठ टाकायचं त्यामध्ये थोडं खाली. तर हे बघा, टूथपिकच्या साईडने ते बघायचं, चेक करायचं झालं की नाही. तर चला बघूया. आणि हा टीनमध्ये मी काढून घेतला. तर टीनमधून काढल्यानंतर तो खूप छानपणे निघाला, आणि मेन म्हणजे त्याला काही चिकटलं नाही. तर विदाऊट बटर पेपरचा मी तो टाकला होता बॅटर. तर बघा, बटर पेपर वापरला नाही तरीही छान निघाला. तर कारण का, तर श्रीशा माझ्यासोबतीला होती. तर चला तर बघा केक कसा झाला आहे. तर हा बघा केक, आणि स्पंज तर खूप आला होता, कारण की यावर मी व्हिपक्रीम नाही वापरायचं होतं. मला व्हिपक्रीम न वापरता मला चॉकलेट एसेन्स, थोडं चॉकलेट फ्लेवरचं टाकायचं होतं. तर ते राजूला, श्रीशाला घाई होती केक खायची. तर श्रीशाला वाटत होतं केक कधी खाते, तर तिने गरमच केक खायला घेतला. तेवढ्यात आले राजूने सुद्धा खाल्ला. राजूला खूप आवडला, पण राजूला चॉकलेट टाकून आवडतो, तर तिला चॉकलेट टाकून दिला. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओ.